22 वर्षांचा संघर्ष, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि अखेर जगातील एका प्रतिष्ठित विद्यापीठाला झुकावं लागलं. ज्या पुस्तकानं आपल्या राजाचा अपमान केला त्याबद्दल ऑक्सफर्डनं माफी मागितली आहे. नेमका हा वाद काय होता आणि या माफीचं महत्त्व काय, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर गोष्ट आहे 2003-04च्या दरम्यानची. अमेरिकन लेखक जेम्स लेन यानं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊंबद्दल अत्यंत चुकीचे आणि बदनामीकारक संदर्भ होते, ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला. या वादग्रस्त मजकुरामुळे महाराष्ट्रात संताप उसळला. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, मोर्चे काढले गेले. शिवप्रेमींनी या पुस्तकावर बंदी घालण्याची आणि लेखकावर कारवाईची मागणी केली. हा वाद फक्त पुस्तकाचा नव्हता, तर तो आपल्या आदर्शाच्या सन्मानाचा होता. महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः इतिहासकारांनी, शिवप्रेमी संघटनांनी या पुस्तकातील खोट्या माहितीविरोधात आवाज उचलला. यावर कायदेशीर लढा दिला गेला. अनेक वर्ष हा संघर्ष सुरूच होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही या पुस्तकाची प्रकाशक असल्यानं त्यांच्याकडून माफीची मागणी केली जात होती. आणि अखेर तब्बल 22 वर्षांच्या अथक संघर्षानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं या वादग्रस्त मजकुराबाबत माफी मागितली आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 31, 34, 33 आणि 93 वरील काही विधानं पडताळणी न करता प्रसिद्ध केली आहेत. याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटतंय. या लेखनामुळे जनभावना दुखावल्या गेल्यात आणि त्याबद्दल आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांची आणि जनतेची माफी मागतो, अशा शब्दात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं दिलगिरी व्यक्त केली आहे. ही माफी फक्त महाराष्ट्रासाठीच नाही, तर जगभरातील इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन येते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल लिहिताना त्यांची सत्यता, सन्मान आणि समाजाच्या भावनांचा आदर करणं किती आवश्यक आहे, हे या ऑक्सफर्डच्या या माफीनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आपल्या महाराजांच्या शौर्यावर, त्यांच्या कार्यावर शंका घेणाऱ्यांना मिळालेलं हे सडेतोड उत्तर आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.